नमस्कार मुलांनो, MK's गुरुकुल मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण एक नवीन धडा शिकणार आहोत. त्याचं नाव आहे एक दिवस पावसाचा. सो टुडे वी आर गोइंग टू लर्न अ न्यू लेसन. एक दिवस पावसाचा. दिवस मीन्स डे. पाऊस मीन्स रेन. पावसाचा मीन्स rainy. A rainy day. Correct? Okay. Now let's begin with the lesson. आई, पाऊस बघ ना, किती छान पडतो आहे. खिडकीतून बाहेर बघत रोशन म्हणाला. रोशन काय म्हणाला? आई, पाऊस बघ ना, किती छान पडतो आहे. आई मीन्स मदर. पाऊस means yes, rain. छान means nice. कसा पडतोय पाऊस? छान पडतोय. ओके. खिडकी means window. So Roshan was sitting in his window and he was enjoying the rain. Okay, he was telling his mother, "Look mom, it's raining and it's raining really nicely." Okay, so what his mother was doing? Let's see. आई कामात व्यस्त होती. काम means work and व्यस्त means busy. So his mother was busy doing some work. Okay, पाऊस पडत होता. It was raining. त्यात रविवारची सुट्टी. रविवार मीन्स संडे. सुट्टी मीन्स हॉलिडे. सर्वजण घरी असल्याने आईला सर्वांनी आपापल्या आवडीचे पदार्थ करायला सांगितले होते. सर्वजण घरी होते. ओके, सो एव्हरीवन वॉज ॲट होम. आईला सर्वांनी आपापल्या आवडीचे पदार्थ. आवडीचे मीन्स फेवरेट. पदार्थ मीन्स their favorite food item. So everyone asked mom to prepare their favorite food items. Okay. जेवणाचा मस्त बेत आखला होता. मस्त means fantastic. बेत means menu. आखला होता. आखणे म्हणजे काय? प्लॅन करणे. So they planned a fantastic menu for their lunch. Okay. सर्व एकत्र पोटभर जेवले. So they had their lunch together. Okay. बाहेरच्या थंड वातावरणामुळे व पोट भरले असल्याने सर्वांचा दुपारी डोळा लागला. थंड मीन्स कूल, कोल्ड. वातावरण म्हणजे काय? वातावरण मीन्स क्लायमेट. दुपार म्हणजे आफ्टरनून. डोळा लागणे म्हणजे झोप लागणे. ओके, सो सिन्स the climate was cool and they had a very nice lunch in the afternoon, everyone fall asleep. Okay, now next. रोशनला मात्र झोप येत नव्हती. रोशन was not feeling sleepy. So what he was doing? तो खिडकीतून बाहेर पाऊस बघत बसला होता. So what he was doing? He was sitting in his window and he was enjoying the rains. खिडकीतून बाहेर बघताना म्याव म्याव आवाजाने त्याचे लक्ष वेधून घेतले. So what happened? When he was looking outside his window, he got attracted towards some voice. And what was that voice? म्याव म्याव. लक्ष वेधून घेणे म्हणजे
ही गॉट अट्रॅक्टेड. आवाज म्हणजे साऊंड. ही गॉट अट्रॅक्टेड टुवर्ड्स अ साऊंड. म्याव म्याव. आवाजाच्या दिशेने तो बघू लागला. ॲज आय सेड, आवाज म्हणजे साऊंड. दिशा, दिशा मीन्स डिरेक्शन. सो he was looking at the direction from where that sound is coming. Okay. एक मांजराचे गोड गोंडस पिल्लू एका पाण्याने भरलेल्या मोठ्या खड्ड्यात पडले होते. मांजराचे पिल्लू मीन्स येस, मांजराचे पिल्लू म्हणजे किटन. गोड गोंडस मीन्स क्यूट किटन. मोठा खड्डा, मोठा खड्डा म्हणजे काय? अ बिग होल और अ थिक पिट. सो ही सॉ अ क्यूट किटन was there in that big pit or that big hole which was completely filled with water. Yes. ते पोहून बाहेर येण्यासाठी धडपडत होते. That kitten who was there inside that pit, that kitten was trying his level best to come out of the pit. Okay. धडपडणे म्हणजे he was trying his level best. For what? बाहेर येण्यासाठी. To come out of that pit. And for that, what he was doing? He was swimming and trying to come out of that pit. Okay. रोशनला ते बघून राहवले नाही. Roshan was observing all this and he was feeling restless. Now why he was feeling restless? Let's see. आपण त्याला बाहेर काढले पाहिजे. पण काय करावे? What he was thinking? He was thinking की we should rescue that kitten. But पण काय करावे? What to do now? He was thinking that. Okay. लहानग्या रोशनला काही सुचेना. Roshan, he is also a small kid, okay, and he was trying to find solution for this, but he was not able to find out any solution for this problem. Okay. त्याने जाऊन आईला उठवण्याचा प्रयत्न केला. मग त्याने काय केलं? त्याला काही सुचत नव्हतं. मग तो म्हणाला, चला आता मी जाऊन आईला उठवतो. म्हणजे त्याने जाऊन आईला उठवण्याचा प्रयत्न केला. Okay, so he was trying to wake up his mother. पण थकून झोपलेली आई त्याला झोपू दे रे बाळा जरा असे म्हणाली व परत झोपी गेली. थकून झोपलेली आई, आई थकून गेली होती. थकणे म्हणजे टायर्ड. ओके. शी वॉज टायर्ड. हिज मदर वॉज टायर्ड. And what she said, let me sleep for a while, my child, I am tired. And she again fall asleep. आता काय करावे त्याला कळेना. Again Roshan was clueless. He don't know now what to do. Okay. त्याने मनाशी काही ठरवले व तो छत्री घेऊन घराबाहेर पडला. मग काय केलं रोशनने? त्याने मनाशी काही ठरवले म्हणजे he make up his mind. He was thinking something. He made his mind and he took the umbrella. छत्री म्हणजे umbrella. He took the umbrella and he went outside the house. Okay. त्या मांजरीच्या पिल्लाजवळ पोहोचला. त्याने काय केलं? छत्री घेतली आणि तो त्या मांजरीच्या पिल्लाजवळ गेला. सो he took his umbrella, he went outside and he reached to that kitten. Okay. पण त्याला एकट्याला पिल्लाला बाहेर काढणे शक्य नव्हते.
So he knows that it's very difficult to rescue that kitten by all alone. तेवढ्यात त्याला रस्त्याने एक मोठा मुलगा येताना दिसला. He was thinking all this, but at the same time he saw a big boy. मोठा मुलगा म्हणजे big boy. He was walking on that road. Okay. रोशनने त्याला विनंती केली. विनंती करणे म्हणजे रिक्वेस्ट करणे. सो रोशन रिक्वेस्टेड दॅट बिग बॉय व त्या पिल्लास बाहेर काढले. अँड ही रेस्क्यू द किटन विथ द हेल्प ऑफ दॅट बिग बॉय. पिल्लाला घेऊन रोशन घरी आला. आता काय झालं, त्याने त्या पिल्लाला बाहेर काढलं आणि त्याने काय केलं, त्या पिल्लाला घेऊन तो घरी आला. सो रोशन केम होम अलॉंग विथ द किटन. मांजराच्या पिल्लाचा आवाज ऐकून आई बाहेर आली. नाउ यू नो हिज मदर, शी वॉज स्लीपिंग. ओके, बट शी हर्ड द व्हॉइस ऑफ दॅट किटन and she came out of her room. Now what happened? Let's see. कुठून रे आणलंस हे पिल्लू, आणि तू किती भिजला आहेस? जा आधी अंग पुसून घे व कपडे बदल. कशाला घरात आणलेस त्या पिल्लाला? आईने विचारले. Now what happened? Roshan's mother bombarded him with some questions like, कुठून रे आणलंस हे पिल्लू? Means from where you bought this kitten? And what she said? तू किती भिजला आहेस? That means she said, Roshan, look at yourself. You are completely wet. Okay. जा आधी अंग पुसून घे व कपडे बदल. As Roshan was completely wet, she instructed him, first go and get himself dry and change the clothes and then come. Okay. कशाला घरात आणलेस त्या पिल्लाला? आईने विचारले. Then she asked him, why you bought this kitten at home? रोशन म्हणाला, काय म्हणाला बरं रोशन? रोशन म्हणाला, अगं आई, ते खड्ड्यात पडले होते. काय म्हणाला रोशन? अगं आई, ते खड्ड्यात पडले होते. रोशन रिप्लाइड, ओ मदर, ते म्हणजे दॅट किटन. दॅट किटन फेल इनटू द पिट. ही टोल्ड हिज मदर दॅट किटन फेल्ड इनटू द पिट. त्यात एवढा बाहेर पाऊस आहे. He said it was raining outside heavily, mother. थंडीने त्याला काही झाले असते तर. थंडीने means it was cold outside. No, it was raining heavily. So Roshan was concerned about that kitten's health. Then what he said? What Roshan said? He said, आणि माझी काळजी घ्यायला तू आहेस, पण त्याची काळजी कोण घेणार? He said, Mother, you are there to take care of me. Okay, but who's going to take care of that little kitten? हे ऐकल्यावर आईच्या डोळ्यात पाणी आले. When his mother listened all this, okay, she got emotional. तिने रोशनला जवळ घेतले. She hugged him. Okay, she got emotional. डोळ्यात पाणी येणे म्हणजे at that time she got emotional and she hugged him. And what she said? ती म्हणाली, शाब्बास बाळा, जो संकट काळी दुसऱ्याची मदत करतो
तोच खरा माणूस असतो. What she said? शाब्बास बाळा, well done my child. संकटकाळी म्हणजे when you are in trouble. Okay, so his mother said, well done my child. When someone helps you when you are in trouble, he is the real man. खरा माणूस म्हणजे he is the real man, he is the good man. Okay, so आई रोशनला शाब्बासकी देते की संकटकाळी तू त्या पिल्लाला मदत केलीस आणि एका चांगल्या माणसासारखा, एका खऱ्या माणसासारखा वागलास. मुलांनो, हे एक्सप्लेनेशन तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या MK's गुरुकुलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.